परफेक्ट ढाबा स्टाईल करी अंडा करी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। ढाबा स्टाईल अंडा करी बनवण्यासाठी मी घेतले 6 अंडे। अंडे उकडून घ्यायचे। अंडे शिजल्यावर त्याला सर्व बाजूने कट मारून घेतले जेणेकरून सर्व मसाला यात मुरला पाहिजे। गॅसवर मी एक पॅन ठेवले, त्यात सर्वात आधी घातली थोडी हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि गरम मसाला। सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आणि त्यात उकडलेले अंडे 2 मिनिटं शॅलो फ्राय करून घ्यायचे। थोडे मीठही मी यात घालणार आहे। व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे। आता करी बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली, थोडे त्यात तेल घालून काही खडे मसाले घालणार आहे। दालचिनी, चक्री फूल, हिरवी इलायची, लवंग, काळे मिरे। हा सर्व मसाला मंद आचेवर भाजून घ्यायचा। आता बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। 4 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले। कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। कांदा हलकासा फ्राय झाल्यानंतर यात घातले बारीक चिरलेले टोमॅटो। 2 मोठे टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता यात घालायचा 1 मोठा चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मसाल्यातला कच्चेपणा दूर झाला पाहिजे इतपत मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। आता मसाले सर्व व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मी यात घातले पाव चमचा हळद, 1 चमचा भरून मिरची पावडर, लाल मिरची पावडर घालायची आहे। यानंतर यात टाकायचं आहे 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला। सर्व परतून घ्यायचे व्यवस्थित। आता या मसाल्यात मी घालते अंडे आपण छान फ्राय करून घेतले होते मसाल्यामध्ये, यामुळे याची चव खूप छान लागते। सर्व अंडे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यात घालायचे कपभर पाणी। खूप जास्त पाणी घालायचे नाही, चवीपुरते मीठ टाकायचे। आता यात टाकले बारीक चिरलेल्या 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर। याने भाजीला फ्लेवर खूप छान येतो। कसुरी मेथी यात तुम्ही नक्की घालायची, याने या भाजीची चव खूप छान होते। भाजी 10 मिनिटं छान उकळून त्यावर झाकण ठेवायचे। भाजीला टेक्स्चर आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे। अप्रतिम मेजवानीच्या छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। बेल आयकॉनही प्रेस करा, याने माझ्या सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। मस्त परफेक्ट ढाबा स्टाईल अंडा करी तयार झालेली आहे। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते।